आम्ही महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र शासनाचं आद्य कर्तव्य काय असतं तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे, टू मेंटेन द लॉ अँड ऑर्डर. आणि मग अशा तऱ्हेने या श्रामपूर शहर या तालुका आणि जिल्ह्यामध्ये जी काही गुंडगिरी चालू आहे ती गुंडगिरी थांबवण्याचं काम हे जर कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची असेल तर शासनाचं हे काम आहे. आणि मग त्यासाठी शासन म्हणजे काय, काही चुकीचं काम केलं त्याला शिक्षा करणारी यंत्रणा म्हणजे शासन. आणि मग जर श्रीरामपूर शहर आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अशी गुंडगिरी चालत असेल आणि त्या माध्यमातून माणसाचे मुर्दे पडत असतील तर याची जबाबदारी पोलीस खात्यावरती आहे. पोलीस खात्याचं काम काय आहे? पोलीस खात्याचं काम आता मोका कायदा केला. कशासाठी कायदा केलं आहे की संघटित जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना भीती वाटली पाहिजे. आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय की त्यासाठी मोका हा कायदा केला. या कायद्यामध्ये काय तरतूद आहे की जे कोणी गुन्हेगार आहे हे सारे गुन्हेगार संघटितपणे जर काही कृत्य करत असेल तर त्याला तो मोका लावला पाहिजे. आणि मग पोलिसाकडे रेकॉर्ड आहे ना, आम्ही कोणी सांगायची गरज नाही ना, कोण करतं काय करतं. पोलिसाकडे 10-10, 15-15, 20-20 सिरियस गुन्हे असणारे सुद्धा जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. आणि म्हणून हा कायदा शासनाने खास बाब म्हणून एक मंजूर केला आहे, मोका. यामध्ये मी आमदार असताना असं काही होण्याची हिंमतच नव्हती, अलग लक्षात. आणि आम्ही त्यावेळेस सर्व लोकांना बरोबर घेऊन आम्ही तालुक्यामध्ये आम्ही मतदारसंघात आम्ही काम करतो. तेव्हा त्यावेळेस असा प्रकार नव्हताच. आता आणि या जिल्ह्याला कलेक्टर आहे, तालुक्याला किंवा या भागाला एक प्रांत आहे, या तालुक्याला तहसीलदार आहे. यांचे कामं काय आहेत? प्रांताचं काम असतं की जे चुकीचं काम करतात, ज्या गुन्हे असतील त्यांना तडी पार करायचं. का कारवाई करत नाही याच्यावरती? हे कारवाई व्हायला पाहिजे. त्या अधिकाऱ्याने हे काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी शासनामध्ये जे गुन्हे आहेत, आता पालकमंत्री आहे, पालकमंत्र्याने यांना जर नीट समजून सांगितलं आणि जर आढावा घेतला तर ह्या गोष्टी ताबडतोब बंद होईल. त्यासाठी मोर्चा काढायची गरज नाही, त्यासाठी बंद करण्याची कारण नाही. मग ते करू शकत नाही का? ते सारं बदल्या करू शकतात. कोण पाहिजे तो अधिकारी जाणू शकतात. मग ते बंद करू शकत नाही का? हे ते ताबडतोब बंद करू शकतात. म्हणून त्यांनी हे ठरवलं पाहिजे की या भागातली जी दहशत आहे, जी गुंडगिरी आहे ती बंद केली पाहिजे. ही पालकमंत्री सुद्धा जबाबदारी आहे. पालकमंत्री काय करतात मग? कशासाठी पालकमंत्री आहे? पालक म्हणजे आमचा संरक्षण करणारा व्यक्ती हा पालकमंत्री आहे. त्यांनी हे पाहिलं पाहिजे, गंभीर्याने घेतलं पाहिजे, अधिकाऱ्या समज दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून हे काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ही गुंडगिरी संपेल. कारवाई का करत नाही? अरे राजोस मुरुम वाहतात, राजोस वाळूचे धंदे करतात, राजोस तुमच्या ड्रग्स या ठिकाणी पुरवठा करतात, राजोस ट्रक लुटतात, हो राजोस काही पण ते करतात. आणि याच्यावरती कोणाचा धाक नाही, कोणाला भीती वाटत नाही. हो 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 सर, ठीक आहे ना. मग हवा बंद करायचं काम कोणाचं आहे? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला सत्ता आहे. कशासाठी आहे तुम्हाला अधिकार? आणि सत्ताईसाठी आहे. जे चुकीचं असेल ते नीट केलं पाहिजे, हे तुमचं कामच आहे ना. एक तुम्ही काम कसं काय विसरता? कसं काय जबाबदारी? ही तुमची जबाबदारीच आहे. तेव्हा ती जबाबदारी त्यांनी पालकमंत्री म्हणून कलेक्टर, SP यांची एक मिटिंग घेऊन घेतली पाहिजे, अधिकाऱ्याला खडसावून सांगितलं पाहिजे. आणि जर अधिकारी नीट काम करत असतील, जे चांगले अधिकारी घेऊन या, यांच्या बदल्या करा आणि यांच्यावरती जे चुकीचं काम करतात त्याची कारवाई करा.